नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। आज आहे झंबुराचा वाढदिवस, जे इंस्टाग्रामवरती तुम्ही मेसेज वगैरे करताय, तर सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद। झंबुराकडून तुम्हाला सर्वांना थँक्यू। तर असंच प्रेम तुमचं कायम राहू द्या। आणि आज आहे मंगळवार, त्यामुळे मम्मी गेली आहे देवळात, घरामध्ये कोणीच नाहीये, पप्पा सुद्धा बाहेर आहेत आणि पप्पी आणि मी आम्ही दोघ जणच असो। टीव्ही वरती मस्तपैकी पूजा आणि हर्ष भाव्याचे व्लॉग लावले, व्लॉग बघून घेतले आणि म्हटलं आपण आपल्या व्लॉगला सुरुवात करूया। तर आज बर्थडेचं सेलिब्रेशन सुद्धा आहे, डेली व्लॉग आपला कंटिन्यू राहील, त्यामध्येच आपण झंबुराचा वाढदिवस वगैरे सुद्धा आपण एन्जॉय करणार आहोत। तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। प्लस आज आपल्याला छोटंसं असं मीटअप आहे, तर शिवगर्जना मित्रमंडळ तिकडे गणपती मंदिर आहे, तिकडची बारकी बारकी पोरं म्हणतात की आम्हाला गणेशला भेटायचंय। तर आपण काय एवढे मोठे कोणीच नाही, फक्त आपला छोटासा प्रयत्न असतो की आपण जे मला आवडतं ते मी करण्याचा प्रयत्न करतोय। तर त्यांनी आपल्याला भेटायला सुद्धा बोलवलंय, तर आपल्याला तिकडे सुद्धा भेटायला जायचंय, तर नक्कीच आपण त्यांना सुद्धा भेटू। आणि चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राइब करायला विसरू नका, बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, झंबुराचा हॅपी हॅपी। थँक्यू बोल, थँक्यू बोल, थँक्यू थँक्यू। तुला इंस्टाग्रामवर मेसेज येत आहेत, इकडे इकडे बोल, थँक्यू बोल, थँक्यू। शे काय मुराडता, जेवणाची जोरदार तयारी चालू आहे बाईची। आज चाळीत जेवा ना, जेव जेवा सगळ्यांनी, झंबुरा बोल सगळ्यांनी जेवायला या। मी ऍड झाला, चला चला, फुल तयारी जोरदार, गोणी बिनी भरून काय काय आणल्या ना सामान आहे गोणी। तर आपण झंबुरावर वाईच खेळलो आणि घरी आलोय जेवायला। आज जेवायला थोडं उशीर झालो, कारण कोण इल्ले, पोस्टाची मॅडम मग जास्त वाचतात, कारण की ती काय 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 सांगत बसतात, मग त्याच्यावरती सिग्नेचर वगैरे करायचं असतं। मला सुद्धा बोलावलेलं, मी सिग्नेचर केली आणि परत येऊन आपलं टीव्ही लावली आणि बसलो। पोटात आता नुसते असे ना आरड मारता, जेव जाऊचा जेव जेव जाऊया, चला वरती जाऊया आणि भेटूया ना। तर या आपण आलोय जेवायला आणि मस्तपैकी दही आहे, दही उन्हाळ्यामध्ये सध्या आम्ही लोक रोज खातो, थोडंसं पोटाला थंडगार, कारण आम्ही नुसता मी नुसता ओबडधोबड खात असतो काय ना काय, मग जरा चिल्ड वातावरण पाहिजे। आम्ही ताकसुद्धा आमच्या फ्रीजमध्ये भरलेला असतो। आणि या जेवायला मस्त चवळीची भाजी आहे, पण मी त्या चवळीच्या भाजीत शेव घातलंय आणि त्याची शेवभाजी करून खात आहे, होय ना पप्पी, होय? हां, तर या तुम्ही सुद्धा जेवायला या मस्तपैकी। आम्ही ना जेवायला बसलोय आणि सावताकडे झंबुरा आली आणि दरवाजा ठोकते, घुंगो घुंगू करते। मम्मी दरवाजा उघडला, कुठे आहे काय, जेवते जेवते नको, तुका कुरकुरे गावले, तू काय का जेवतल? हा, त्या सर्वेश मोरे मम्मी आवाज देते, बाय आवाज देते, झंबुरा जेवते काय? बाय बोल, औषध बाय म्हणता आई। मम्मी खतरनाक बोलते ना एकदम। सर्वेशची सवय लागली आहे तिला, सर्वेश पण मम्मीला मम्मी नाही म्हणत, बाय म्हणतो, आणि पप्पाना पप्पा नाही म्हणत, भाऊजी, त्याची सवय ती का लागता। आम्ही सगळे भाऊजींना भाऊजी बोलतो, बायला बाय म्हणतो, म्हणून त्या सर्वेशला लहानपणापासून सवय लागली, तो पण त्यांना तसंच बोलायला लागला, आता त्याची सवय ही का लागता। तर गुड इव्हनिंग फ्रेंड्स, मस्तपैकी झोपलो होतो आणि आता जायचं आहे आपल्याला, ते म्हणजे झंबुराच्या बर्थडेचं डेकोरेशन करायला। फ्रेश वगैरे झालो, पावडर लावायची आहे, पावडर वगैरे लावू आणि पटापट निघूया डेकोरेशन करायला। तर आपण आपलं काम चालू करतो आता, इथे फुगे बनवते, बुवा सारे ग पदसा मशीन आपल्याकडे, दाना फुगे फुगवूया, तुम्ही गाठी मारत चला, आम्ही फुगवून देतो। काय सर्वेशा, हाँ ब्लॉक का काम चालू है, बोल।
विश्राम दादा डेकोरेटर. हा बरोबर काम नाही करत. हा ए लांब लांब लाव जरा. हा गाठ बघा कशी बांधतो. गाठ ढेंगात धरल्या ना त्यांना. सर्वेच पण कामाचा नाही, फक्त शायनिंग मारतोय बस. नाही म्हणता म्हणता पमईने 4 फुग्यांची गाठ फायनली मारल्या. सगळेच जण कामाला लागले. ह्यानं तर मोठंच पराक्रम केलं ना. पवन तिकडे काम करतो नाही, पवनलाच बोलतो हे तू वाजला हो ना. विश्राम दादा वन साइड एकदम. हा शिडीवरून खाली उतरणार नाही. काय कुठल्या वन साइड काय. मग जा तू चढ. जा चढ शिडीवर चढ जा. हा बरोबर आहे. पवन सिंग फायनली डन. एक नंबर बाबा, एक नंबर. कडक कडक कडक. हे गे हे कोणाचा बड्डे. मायरा. आता मायरा बोलतोय, मगाशी जंबुरा बोलून गेला. A few moments later. जंबुराचा बड्डे वगैरे सेलिब्रेशन सुरू आहे, तुम्ही तर बघितलात. आणि आता आपण चाललो आहोत ते म्हणजे शिवगर्जना मित्र मंडळ. तिथे गणपती मंदिर आहे, तर तिकडे तुम्हाला जसं सुरुवातीला व्लॉगच्या मी सांगितलं की थोडंसं त्यांना मला भेटायचं आहे, तर त्यासाठी तिकडे त्यांना सर्वांना भेटण्यासाठी जातोय. तर तिकडे भेटून येऊ आणि मग परत आपण इकडे जंबुराच्या बड्डे सेलिब्रेशनला जॉईन होऊया. माझ्यासोबत येत आहेत आता पवन सिंग आहे आणि सावंत येतोय. आम्ही 3 जण चाललो आहोत. सगळेच जण जाणं शक्य नाही, कारण की आपल्या चाळीमध्ये सुद्धा प्रोग्राम चालू आहे. तर सर्व पोरं कामामध्ये आहेत, तर आपण तिकडे जाऊन. A few minutes later. भवन कसं सतावता बघा जंबुरा. हे मिसिंग था हा बड्डेक नव्हतो यो. हा तर बड्डे सेलिब्रेशन झालंय, अजून सुद्धा बाकी आहे. जेवणाचा प्रोग्राम आहे, तो सुद्धा बाकी आहे अजून. सगळे बिझी आहेत. हो चॉकलेट चढून आणलं रे. पैसे नाही आणले. हा जंबुरात लुटलं असतं तू. अरे शक्ती झाली ती. विश्राम दादा. पी 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 म्हणतात. दे 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 तू सोडशील तर मी पिणार. अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून जमरा, अजून आज सगळा तू जा. या जेव क्या पमाई ठेव ना फोन भाई. या ऐसा हमेशा करताय ना. मीटिंग चालू आहे. ये गुड्डी वांडा काय ता लवकर या. जेवूया आणि भेटू. जेवण वगैरे सर्व झालं. तर असं कायचा आजचा आपला दिवस होता आणि आज जंबुराचा वाढदिवस झाला. प्लस आपल्याला भेटायला बोलवलेलं त्या ठिकाणी सर्व लहान लहान पोरं. सर्वांना भेटून खूप छान वाटलं. तुमचा सर्वांचा सपोर्ट, तुमचं सर्वांचं प्रेम असंच आपल्या पाठीशी राहू द्या. आपण असेच नवनवीन व्हिडिओज तुमच्या सर्वांसाठी घेऊन येत राहणार. तुमचं प्रेम असंच कायम राहू द्या. आणि सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. आणि आपली संपूर्ण टीम असते
माझ्यासोबत जेवढे तिकडे आलेले, तरी जास्त पोरं नव्हती आपल्यासोबत, आपली पूर्ण टीम नव्हती, कारण आपल्या चाळीत वाढदिवसाचा कार्यक्रम सुद्धा होता, त्यामुळे जास्त वेळ सुद्धा तिथे थांबता नाही आलं. तर आता आपण व्लॉग लांबव्या नको, एंड करूया. जर चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. टाटा बाय बाय, टेक केअर, ओम साईराम.